नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। सगळीकडे असं गोडाधोडाचं वातावरण आहे। श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे गोडधोडच बनवलं जात आहे आणि काहीतरी झणझणीत तिखटच खाऊशी वाटतंय। त्यावेळेला बनवा हे भज्याचं कालवण अगदी साध्या सोप्या पद्धतीने। चला मग सुरुवात करूया। यासाठी आपण इथे अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलंय। तर आता जे वाटण मी बनवत आहे हे वाटण मी 3 भाज्यांसाठी बनवत आहे, म्हणजे जेणेकरून कोणतीही उसळ किंवा काही बनवायचं असेल तर हे वाटण आपल्याला उपयोगी पडू शकतं। तर ह्यातलं मी थोडंसं वाटण फक्त आपल्याला भाजीसाठी वापरणार आहे आणि बाकीचं जे वाटण आहे ते फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे। तर इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलंय आणि खोबरं चांगलं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे। बघा, भरपूर तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये हे खोबरं तळून घेतलेलं आहे। मस्त ब्राऊन कलर यायला पाहिजे इतकं छान आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। आता इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत आणि ते उभे चिरून घेतलेत आणि ते सुद्धा ब्राऊन रंग येईपर्यंत, म्हणजे मस्त असा थोडासा काळपट रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। कांदा चांगला ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतवून घेतलेला आहे। आता ह्यातच आपण 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धणे, 4 लवंगा, 4 मिरे, दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी वेलची हे सुद्धा चांगलं भाजून घेणार आहे। आता ह्यासोबतच तुम्ही 1 अर्धा चमचा जिरं वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा जिरं कच्चं वापरलं तरी सुद्धा चालेल। आता मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे आपल्या कांद्याला। आता आपण हा कांदा काढून घेऊया आणि मस्त असा थंड करून घेऊया। तर आता आपलं हे वाटण थंड होतंय तोपर्यंत आपण बनवायचे आहे भजी। तर हे बघा, इथे मी 4 कांदे भाजून घेतलेले आहेत। अर्धा वाटी खोबरं चांगलं भाजून थोडंसं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि इथे आपण 2 इंच आलं आणि 1 मोठी लसणाची गड्डी, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे 1 चमचा। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं वाटायचं आहे, पण आधी हा कांदा आणि खोबरं जे आहे ते चांगलं थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण भजी बनवून घेऊया। तर भजीसाठी मी इथे 1 वाटी चण्याचं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे। नंतर आपण इथे घालतोय पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा आपण इथे घालतो आहे कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट जी भजीचं मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर आता इथे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे। आपण नॉर्मली जी भजी बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदीच आपल्याला हे पीठ भिजवताना अगदी घट्ट नाही करायचं आहे, गोळा करायचा नाही आहे, तर भजीपेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इतकं घट्ट आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। तुम्हाला दिसतच असेल तर मी किती घट्ट हे पीठ ठेवलेलं आहे। ह्याच्यापेक्षा थोडं पातळ असेल तरी सुद्धा चालेल। तर आता आपण ज्या तव्यामध्ये आपण कांदा भाजून घेतलात त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये मी ही भजी सोडून घेते आहे। तर मस्त आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते। झणझणीत तर चवीला लागतेच, पण कुठल्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा अगदीच भाताबरोबर सुद्धा ही जी भज्याचं कालवण किंवा भज्याची आमटी म्हणू शकतो, ही अतिशय भन्नाट लागते। अगदी चिकन मटण खाल्ल्याचा फील आपल्याला इथे येतो। तर आता आपण ही सगळी भजी व्यवस्थित अशी तेलावर मीडियम आकाराची, खूप जास्त मोठी नाही आणि अगदीच बारीक नाही, अशी मीडियम आकाराची भजी आपण इथे घालून घेतलेली आहे तेलामध्ये। तर अगदी 2 मिनटं आपल्याला ही तेलामध्ये चांगली तळून घ्यायची आहे। आता आपल्याला खूप जास्त याचा रंग बदलवायचा नाही आहे किंवा अगदी सोडा घालायचा नाही। सोडा जर आपण ह्यामध्ये घातला ना तर काय होतं माहिती आहे का, भजीमध्ये जे कालवण आहे किंवा जो रस्सा आहे तो जास्त म्हणजे भजी पितात आणि मग नंतर त्याचा अगदीच लगदा होऊन जातो। त्यामुळे यामध्ये सोडा न घालताच आपल्याला ही भजी बनवायची आहे। अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही आहे। तर आता माझी ही भजी तयार झाली आहे। आता आपण मिक्सरमधनं जे वाटण काढलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून घेते।
तर इथे मी जेवढं वाटण मला रश्श्यासाठी लागणार आहे ते काढून घेतलं आहे. एक बारीक चिरलेला टमॅटो घेतलेला आहे आणि हे जे डब्यामध्ये जे वाटण आहे ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. तर आता इथे मी एक टमॅटो वाटण घेतलेला आहे. नंतर आपल्याला इथे मसाले लागणार आहेत ते मसाले काढून घेतले आणि आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 1-2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यावर 2 तेजपत्त्याची पानं घातली आहे आणि जे वाटण आपण काढून घेतलेलं ते वाटण आपण इथे घालून घेतलं आहे. जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे इतकं आपल्याला हे मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. जेव्हा वाटणाला छान तेल सुटेल तेव्हा आपल्याला ह्यात मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये मी इथे 2 चमचे घरगुती मसाला जो आहे त्याचा वापर, 1 चमचा किचन किंग, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला. आणि हे सगळं साहित्य आपल्याला परतलेल्या वाटणामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आपलं वाटण चांगलं परतवून झालं, छान तेल सुटलं का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर आता आपण इथे गरम पाणी किंवा थंड पाणी कोणत्याही पाण्याचा वापर करू शकता. जर तुम्हाला या भाजीवर छान असं तवंग, तेलाचा तवंग हवा असेल किंवा मस्त अशी तर्री हवी असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करू शकता. आणि काश्मीरी लाल तिखटसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे तुम्ही अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते भांडं धुवून मी ह्यामध्ये घातलेलं आहे. तर आता इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि तुम्हाला जसं तिखट म्हणजे तुम्हाला जसं घट्ट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. पण इथे काय माहिती का, थोडंसं आपल्याला ही जी भाजी आहे ही थोडी पातळ करायची आहे. कारण आपण ह्यामध्ये बेसनच्या भजी घालणार आहोत आणि ती भजी जी आहे ती जो रस्सा आहे ती खेचून घेते आणि नंतर मग ही जे रस्सा आहे हा अगदीच घट्ट होऊन जातो किंवा अगदी त्याचा लगदा झाल्यासारखं होऊन जातं. त्यामुळे थोडंसं पातळ असं आपल्याला हे कालवण ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि एकदा ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये भजी सोडणार आहोत. तर उकळ आल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये भजी सोडायची आहे, आधीच आपल्याला भजी सोडायची नाही आहे. तर आता आपण झाकण ठेवून 1-5 मिनटं उकळी काढून घेऊया. तर आता आपलं जे रस्सा आहे, जे कालवण आहे त्याला मस्त अशी उकळी आलेली आहे, दणदणीत उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत आपण बनवलेली भजी. तर आता आपण ह्यामध्ये भजी सोडून घेऊया. भजी सोडून आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून 7-8 मिनटं ही जे रस्सा आहे, जे कालवण आहे ते उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो रस्सा आहे तो भजीमध्ये आतमध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि भजी आणि रस्सा असं हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागेल. तर आता आपण झाकण ठेवून देऊया आणि 7-8 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. तर आता मी यावर झाकण ठेवते आणि 7-8 मिनटांनंतर आपण ही उघडून पाहूया. तर आता तुम्हाला मी दाखवते की आपला जो रस्सा आहे तो किती घट्ट झाला आहे. नंतर हा रस्सा अतिशय घट्ट होऊन जातो, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकायचं असतं. तर आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर रस्सा आहे, छान कालवण आहे, त्यावर हिरवीगार कोथिंबीर खूप छान लागते. तर आता आपलं ही जो रस्सा आहे, जे भज्याचं कालवण आहे ते तयार झालं आहे. आता आपण हे सर्व करूया. आता तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आणि अगदीच भाताबरोबरसुद्धा हे जे भज्याचा रस्सा आहे, भज्याचं कालवण आहे ते आवडीने खाऊ शकता. आता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने ही थाली सर्व केलेली आहे. एक छान तळलेला पापड, 2 चपात्या, रस्सा, भात, कांदा, लिंबू आणि तयार आहे आपली मस्त झणझणीत चमचमीत अशी ही थाली. चला तर मग पुन्हा भेटू.